नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही आलो आहोत ग्रीस अथेन्समध्ये, जे ग्रीसचं कॅपिटल आहे अथेन्स. इथे माझ्यासोबत आहे प्राप्ती. कसं वाटतं प्राप्ती अथेन्सला येऊ? मस्त, एकदम अशी हॉलिडे वाईब आलेली आहे. जर्मनीमधल्या थंडीतनं इथनं एकदम उन्हात खूप छान वाटतंय. आज बघणार आहोत अक्रोपोलिस. माझ्यासोबत आहे आमचे दोस्त मृत्युंजय. कैसा लग रहा है आपको एथेंस में आके? एथेंस का प्लानिंग मृत्युंजय नहीं करा था? एथेंस में आकर के मुझे काफ़ी अच्छा लग रहा है, अभी तक काफ़ी अच्छा लग रहा है. अब मुझे यहाँ पर इतनी ऊंची चढ़ाई के बाद मुझे पता नहीं कैसा लगेगा, बट ये सब मैंने बचपन में किताबों में पढ़ा था कि यहाँ पर एक सोक्रेटिस हुआ करते थे और उनकी कुछ फिलॉसफी. मुझे याद तो कुछ भी नहीं है, बट इतना याद है कि वो लोग ग्रीस से ही थे. और ये मेरे मित्र है अनिकेत, इन्होंने ही ग्रीस का प्लान किया था. मैंने तो नहीं आप इनसे करा था, मिलिए. सच बोलो थोड़ा. एथेंस तो तुमने बोला था ना सच. अभी रागिनी, आपको कैसा लग रहा है? मुझे बहुत अच्छा लग रहा है एंड आई एम वेरी एक्साइटेड टू सी द एक्रोपोलिस. ओके, लेट्स सी. तर हा आहे साऊथ पार्ट ऑफ ॲक्रोपोलिस, द थिएटर ऑफ डायोनायसिस. तर डायोनायसिस हे ग्रीकचे गॉड आहेत, वाईन गॉड म्हणून फेमस आहेत. तर हे आहे थिएटर, जगातील सर्वात जुने थिएटर, जिथून ड्रामा सर्वप्रथम एन्शियंट ग्रीक यांनी प्ले केला. तर हे जे आहे दिसते हे भिंतीपर्यंत, वरच्या भिंतीपर्यंत होतं, पण आता काही काळास्तव हे फक्त थोडंसंच राहिलेलं आहे. पण ज्याचे अवशेष आपण बघू शकतो, हे त्याचे अवशेष आहेत जे बाजूला ठेवलेले आहेत त्यांनी. सो हे थिएटर 6th सेंचुरी BC मध्ये तयार झालेलं आहे आणि हे त्याचे उरलेले अवशेष. आणि आता आपण बघूया ॲक्रोपोलिस म्हणजे काय आमच्या मित्राकडून. ॲक्रोपोलिस के बारे में. एक्रोपोलिस ऐसा एक बार क्या हुआ कि एक आदमी जो है वो चोरी करके भाग रहा था, तो उसके पीछे लोग दौड़ रहे थे, बोल रहे थे पुलिस पुलिस पुलिस, पकड़ो 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 पुलिस, पकड़ो पुलिस, पकड़ो पुलिस. तो वो बस एक्रोपोलिस एक्रोपोलिस हो गया, ऐसे इसका नाम एक्रोपोलिस पड़ा. ॲक्च्युअली ॲक्रोपोलिस इन ग्रीक लँग्वेज म्हणजे हायेस्ट सिटी. ॲक्रो म्हणजे हायेस्ट आणि पोलिस म्हणजे सिटी, म्हणजे हायेस्ट सिटी ॲक्रोपोलिसचा ॲक्च्युअल अर्थ आहे. आणि ही आहे ॲक्रोपोलिसची एंट्रन्स, जी खूपच सुंदर आहे. खूप सारे असे कॉलम्स उभे केलेले आहेत, ज्याच्यातून आम्ही आता एंट्री घेत आहोत ॲक्रोपोलिसमध्ये. ॲक्रोपोलिस हे कसे फॉर्म झाले, तर एकदा एन्शियंट ग्रीक हे पर्शियनसोबत युद्ध खेळून जिंकले आणि फर्स्ट डेमोक्रेसी ऑफ द वर्ल्ड जेव्हा फॉर्म झाली, तेव्हा त्यांनी आनंदामध्ये हे आर्किटेक्चर उभं केलं एन्शियंट ग्रीकनी. तर यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी तेव्हा उभ्या केलेल्या आहेत, तर त्या आपण थोड्याच वेळात बघूया. तर हे आहे दिस आर्किटेक्चर इज डेडिकेटेड टू गॉडेस अथेना. तर हे आर्किटेक्चर 5th सेंचुरी BC मध्ये फॉर्म झालेलं आहे. तर या आर्किटेक्चरची हिस्ट्री बघायला गेलं तर याला 6th सेंचुरी AD मध्ये चर्चमध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं आणि 15व्या शतकामध्ये जेव्हा ओटोमननी याला कॉन्क्वेस्ट केलं होतं, तर तेव्हा हे मॉस्कमध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतरनं द एम्पायर ऑफ व्हेनिस आणि ओटोमन यांच्यामध्ये जेव्हा युद्ध झालं, तेव्हा याचं खूप सारं डिस्ट्रक्शन झालं होतं. आजही याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. ग्रीक आर्किटेक्चर हे 3 प्रकारे उभे असते, त्याच्यामध्ये आयोनिक, डोरिक आणि कोरिनिथ. तर हे प्रकार आहे. तर हे जे आहे ते डोरिक आर्किटेक्चर आहे, ज्याच्यामध्ये एकावरती एक कॉलम असे ठेवलेले असतात आणि हे एका कॉलमच्या साईजच्या 3 ते 8% एवढा मोठा कॉलम असतो. आणि याला ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे ते वरती राऊंड असतं. तर हा आहे हायेस्ट पॉईंट ऑफ ॲक्रोपोलिस. इथून सिटीचा, अथेन्स सिटीचा खूप चांगला व्ह्यू येतो. चलो बोलिए, क्या बोल रहे हैं? एक्रोपोलिस के बारे में आपने बता दिया, तो बता ही दिया. अभी अंदर क्या क्या है चीज़ देखने के लिए, बताओ. अंदर देखने के लिए बहुत सारे लोग हैं, भिन्न भिन्न देशों से, अलग अलग राज्यों से यहाँ पर आए हैं, अलग अलग भाषाएं भी बोल रहे हैं. वो देख के आपको बहुत मज़ा आएगा. छोटे बच्चे, बड़े लोग, ये हम एक्रोपोलिस के अंदर एक साथ एक जगह देख सकते हैं. तो हिस्ट्री इतना मल्टीलिंगुअल, मल्टीकल्चरल पीपल को एक जगह देखना है, तो उसके लिए आप तो हिस्ट्री नहीं देखना है यहाँ आके.
टेम्पल वगैरह नहीं देखना, ग्रीक टेम्पल? आई डोंट लाइक पास्ट, सो मुझे हिस्ट्री बिल्कुल पसंद नहीं है। मैं आज प्रेजेंट में जीना चाहता हूँ और मैं प्रेजेंट में लोगों को देख रहा हूँ। जैसे देख रहे हो? जी हाँ। चलो बढ़िया है। प्राप्ती, काय काय कहना है? काय नाही, जे बुक्समध्ये वाचले तरी येऊन बघतोय आता, त्यामुळे खूप भारी वाटतंय, छान प्लेस आहे. तर अशा प्रकारे आम्ही ॲक्रोपोलिस पाहून आता चाललेलो आहे खाली. तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे शूज चांगले घाला इकडे येताना, आणि मेन म्हणजे तिकीट प्रायर काढणं हे इम्पॉर्टंट आहे टू स्किप द लाईन. तुम्ही गर्दी बघू शकताय किती आहे इकडे. ऑल्सो यू कॅन ॲड ऑडिओ गाईड टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस विजिट. कहीं से भी विजिट जाओ. चष्मा And this is the most difficult part of our all trips, selecting souvenirs. इथं वेगवेगळ्या प्रकारचे सोविनियर्स आहेत. आता यातून कुठले सोविनियर्स घ्यायचे हा मोठा प्रश्न आहे. सोविनियर्स बरोबर सिरॅमिकच्या गोष्टी पण इथे खूप चांगल्या प्रकारे मिळतात. जसं बघू शकता याच्यावरती डिस्काउंट आहे. सिरॅमिक्सचे वेगवेगळे ठेवलेले हे होम डेकोरच्या वस्तू खूपच चांगल्या आहेत. ग्रीस इज फेमस फॉर वेरियस फ्रूट्स, सो वन ऑफ देम इज ऑरेंज. सो हे आहे ऑरेंजचं झाड म्हणजे संत्रे. तर याच्यावरती खूप सारे संत्रे लागलेले आहेत. तर आम्ही आता हे संत्रे खाण्यासाठी आता झाडावरती चढून काढणार आहोत. आता बघूया. ओके, एना बॉयज डूइंग पागलपंती इन ग्रीस. आफ्टर ये छिलका ये खट्टा हो सकता है. ॲक्रोपोलिस फिरून आम्हाला खूप सारी भूक लागलेली आहे. तर एक नेपाळी रेस्टॉरंट आहे, ते खूप फेमस आहे इथे. तर तिथे आम्ही आता जाणार आहोत मोमोज खाण्यासाठी. तर चला तर मग. तर युरोपमध्ये तुम्हाला ज्यूस सेंटर बघायचे आहेत तर तुम्हाला अथेन्सला येणं आवश्यक आहे. तर तुम्ही बघू शकताय की आम्ही आता फ्रेश ज्यूस पिणार आहोत, आणि ऑफकोर्स ऑरेंज ज्यूस. कसा आहे ऑरेंज ज्यूस प्राप्ती? मगाची झाडावरनं जे आपण चोरून ऑरेंज फाडलं त्याच्यापेक्षा खूप गोड आहे. हाँ हाँ, खूप गोड है. आपको क्यों नहीं ऑरेंज जूस पसंद है? आप क्यों नहीं पीना चाहते? मुझे ऑरेंज जूस बहुत पसंद है. बट आप अभी क्यों नहीं एक्सप्लोर कर रहे हो उधर? क्योंकि मैं बाद में एक्सप्लोर करूंगा जब सिर्फ मैं पीऊंगा और तुम लोग नहीं पियोगे. ओके, आपको कैसे लग रहा है रागिनी? वेरी स्वीट, वेरी टेस्टी, वेरी फ्रेश. मस्ट ट्राई. सिस्टम अच्छा है ये सब. एटलीस्ट देखो जूस तो मिल रहा है ना, थोड़ा ना हाथ नहीं लगा रहे, मेन चीज़ तो वो है. गाड़ी आ रही है. नाइस. अच्छा है. व्हाट इज दिस? Beetroot and the celery and lot of other like mint, I don't know, carrot, green apple. Yeah, it's fruit juice. And this is tutti frutti. But उसका उधर कैसे करना क्या दोस्त? नहीं हार गया. तो पानी ज़्यादा है. तो पानी ज़्यादा होने के कारण फ्लिप नहीं होता है. अगली बार मैं दिखाऊंगा फ्लिप कैसे करते हैं, थोड़ा पानी कम करते हैं. So we are walking on Plaka streets. यानंतर आम्ही घेतलेले वॉकिंग टूर, आणि हे आहेत आमचे गाईड, आणि आम्ही फिरत आहोत प्लाकाच्या स्ट्रीटवर. प्लाका इज मेनली नोन फॉर इट्स नॅरो रोड्स अँड इट्स आर्किटेक्चर. प्लाकामध्ये तुम्हाला Airbnb हा ऑप्शन पण अवेलेबल आहे. तर हे आहे Airbnb, इथे तुम्ही बुकिंग करू शकता. Oh, this is a very small street. Oh my goodness. because we are on class. आणि हे आहे टॉवर ऑफ द विंड्स. हे ग्रीक ॲस्ट्रॉनॉमरनं बनवलेलं आहे. तर याचा उपयोग टाईम एस्टिमेट करण्यासाठी सूर्याच्या पोझिशननुसार केला जात होता.
तर समोर जी टेकडी दिसते तिथून ॲक्रोपोलिसचा खूप सुंदर असा व्ह्यू येतो, तर तिथूनही ॲक्रोपोलिस बघता येतं. तर आम्ही काही तिथं जाऊ शकलो नाही. अँड ग्रीस इज मेनली नोन फॉर व्हेजिटेबल फ्रूट्स. जसं की बघताय हे फ्रूट्स खूप स्वस्तमध्ये €1 अवेलेबल आहेत खरेदी करण्यासाठी. आणि अथेन्समध्ये फ्ली मार्केट हे खूप फेमस आहे, ज्याच्यामध्ये खूप अशा व्हरायटीज अँटिक वस्तू अवेलेबल आहेत खरेदी करण्यासाठी. फ्रूट्सप्रमाणेच ऑलिव्हसाठी पण खूप फेमस आहे ग्रीस. जसं की आता बघताय खूप सारे ऑलिव्हचे प्रकार अवेलेबल आहेत. मृत्युंजय, हम कहाँ आए? हम आए हैं दी पोर्तो. ये दी पोर्तो एक बहुत ही छोटा सा रेस्टोरेंट है और इसका नाम कहीं नहीं लिखा हुआ है. दी पोर्तो का मतलब होता है 2 दरवाजे, एक दरवाजे उधर और एक दरवाजा यहाँ पे. तो ये देखिए आप 2 दरवाजे के साथ दी पोर्तो. ये काफ़ी फेमस है, यहाँ पे काफ़ी सेलिब्रिटी शेफ भी आकर के खा चुके हैं. तो ये चचा अच्छा खाना बनाते हैं लेकिन लिमिटेड बनाते हैं. तो कुछ ख़त्म भी हो गया है. मछली है जो हम लोग खाते नहीं हैं अभी. सूप आपको कैसे पता चला? कहीं नहीं लिखा है तो क्या? नहीं, वो बताया इंटरनेट की दुनिया में. चलो बढ़िया, इंटरनेटचा अच्छा यूज हो रहा आहे. आणि फ्रूट्स बरोबर डोंट मिस टू ट्राय ही स्वीट्स, बकलावा आणि अजून भरपूर सारे टर्किश स्वीट्स. तर असा होता आमचा हा ग्रीस अथेन्समधला पहिला दिवस. याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा ॲक्रोपोलिस फिरलेलो आहे, त्यानंतर ऑरेंज ज्यूस आणि अथेन्सच्या रस्त्यावरती फिरलेलो आहे प्लाकामधून आणि वॉकिंग टूर घेतलेली आहे. तर तुम्हाला आज आमचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. थँक्यू सो मच and see you soon.